दिल्लीमध्ये आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांची भेट। पक्षाच्या खासदारांसोबतही दुपारी स्नेहभोजन। पवारांना आज भेटणार नसल्याचा दावा। एकनाथ शिंदेंच्या सत्कारामधून ठाकरे गटासाठी आणखी एक धक्कादायक बातमी। संजय दिना पाटील यांची आधी शिंदेंच्या सत्काराला हजेरी, नंतर श्रीकांत शिंदे यांच्याकडे स्नेहभोजन। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या खासदारांची उपस्थिती। खासदार संजय जाधव, नागेश पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे यांची उपस्थिती। दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारावरून नवा वाद। दिल्ली साहित्य संमेलनात महादजी शिंदे प्रतिष्ठानचा कार्यक्रम साहित्य महामंडळाच्या परवानगीच्या शिवाय घेतल्याचं उघड। मराठा समाज सर्व काही पाहतोय। शिंदेंच्या सत्कारावरील आक्षेपांनी ज्योतिरादित्य शिंदे संतप्त। संजय राऊतांना एक्सपोस्टवरती दिलं उत्तर। हिंदुत्वाचा अपमान करणाऱ्यांना मराठ्यांचा सन्मान कसा समजेल, ज्योतिरादित्य शिंदे यांची विचारणा। वीर महादजी शिंदे हे स्वाभिमानी मराठा योद्धा। पळपुट्यांना त्यांच्या नावाचा पुरस्कार हा महादजींचा अपमानच। ज्योतिरादित्यांच्या ट्विटला राऊतांचं उत्तर। जयाजीरावांच्या नावानं पुरस्कार देण्याचाही सल्ला। राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आज जाणार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये। साळवींचे समर्थक मुंबईमध्ये मुक्कामी दाखल। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शनासह करणार पक्षप्रवेश। लाडकी बहिणीसह कोणतीही मोफत योजना बंद करणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार। अपात्र लाभार्थ्यांकडून आतापर्यंत मिळालेल्या पैशांची वसुलीही करणार नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा। करणी आणि भूतबाधेला सुटका करण्यासाठी केलेली पूजा निष्फळ। नाशिक जिल्हा ग्राहक मंचानं यूपीमधल्या भोंदू बाबाला ठोठावला 50,000 रुपयांचा दंड। अनिसच्या पाठपुराव्याला यश। वक्फ दुरुस्ती विधेयकासंबंधीच्या जेपीसीचा अहवाल राज्यसभेमध्ये सादर। लोकसभेत मात्र गदारोळामुळे 3 तासांसाठी कामकाज तहकूब। दुपारी 2 नंतर सादर होऊ शकतो अहवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।